नाशिक जिल्ह्याभर पावसाने आपला हाहाकार सुरू ठेवलेला आहे। जवळ सकाळपासून आणि गेल्या 2 दिवसापासून अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आपण गिरणा नदीच्या पायथ्याशी आपण आहोत। पाण्याचा विसर्ग या ठिकाणी वाढलेला आहे। सकाळी जवळपास 15,000 पेक्षा जास्त क्युसेक पाणी गिरणा धरणातून सोडण्यात आलं होतं। तर हरणबारी चनकापूर धरणे देखील मोठ्या तुडुंब असे भरून वाहत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आता मालेगाव तालुक्यातील आपण गिरणा पुलावर बघू शकतो। गिरणा पुलाच्या अक्षरशः पायथ्याशी बुडाशी पाणी या ठिकाणी लागलेले आहे आणि प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। पोलीस देखील याचा बंदोबस्त वाढलेला आहे आणि या टेऱ्यावरील या गिरणा पुलाची वाहतूक आता बंद करण्याचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे आणि काही वेळातच या ठिकाणची वाहतूक देखील बंद होणार आहे। आपल्यासोबत अग्निशमन विभागाचे अधिकारी पवार साहेब आहेत। साहेब, नेमकं काय सांगाल, इथली काय परिस्थिती काय असणार? सर, 22,506 क्युसेस पाणी ठेंगोड्या बंधाऱ्यावरून सोडण्यात आलेलं आहे। आत्ताच आमच्या प्रशासनाला माहिती मिळाली की एक टेहरे चौफुलीचा जो पूल आहे त्या पुलाच्या लेफ्ट साईडचा एक भराव होता, तो भराव ढसळून राहिला, वाद चाललेला आहे। तर आदरणीय आयुक्त जाधव सरांच्या तात्काळ कानी घातलेला आहे आणि आता महापालिकेकडून त्याचं बॅरिकेटिंग केलेलं, लाईट लावलेल्या आहेत आणि छावणी पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI साहेब जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पण बंद करण्यात आली। नक्कीच झालेला पाण्याचा विसर्ग जो वाढला त्या पद्धतीने इथली वाहतूक देखील लवकरच बंद करण्यात येणार आहे। परंतु ज्या पद्धतीने भगदाड या ठिकाणी पडले आणि पुलाला देखील सतर्कतेचा इशारा महापालिकेमार्फत आणि ग्रामीण विभागामार्फत आणि पोलिसांमार्फत या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मनोज शेवळे, TVN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।